नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती माझी कार्यशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण आपल्या बागेमध्ये प्लॅनोफिक्स आणि बोरान याची आपण फवारणी घेत आहोत। कारण बागेमध्ये 3/4 झाडाला जवळजवळ मोहरा बाहेर पडलेला आहे आणि ह्या मोहराचे गळ होऊ नये किंवा त्याचं जे सेटिंग आहे फूड सेटिंग त्याचे पण ड्रॉपिंग होऊ नये याकरता आपण बोरान आणि प्लॅनोफिक्स याची आपण फवारणी घेत आहोत। साधारणतः बऱ्याचशा झाडांना मोहर हा बाहेर आलेला आहे आणि ह्या प्लॅनोफिक्समुळं जो काही आंबा बागेला मोहर आलेला आहे त्याचं ड्रॉपिंग फार कमी होईल आणि जे कैरी त्याचे तयार होणार आहे त्या कैऱ्याचं पण ड्रॉपिंग होणार नाही। बघू शकता आपण किती हा मोहर बाहेर निघालेला आहे आणि या मोहराचं चांगलं सेटिंग व्हावं याकरता आपण आज प्लॅनोफिक्स आणि बोरान याची फवारणी घेत आहोत। ही पहिली फवारणी आहे प्लॅनोफिक्स आणि बोरानची। बघू शकता आपण बोरान प्लस प्लॅनोफिक्स। प्लॅनोफिक्सचा डोस जो आहे तो 16 लिटरचा पंप आहे आपला। त्या 16 लिटरच्या पंपाला आपण 4 ml टाकतो। जर 20 लिटरचा पंप असेल तर त्याला 5 ml टाकायचं। 16 लिटरच्या पंपाला आपण 4 ml टाकतोय। आणि बोरानचा डोस जो आहे बोरान साधारणतः आपण 20 मिलीग्रॅम पर पंप टाकतो। या पद्धतीने आपण त्याची फवारणी घेत आहोत। ही आज जी फवारणी घेतली आपण यानंतर आपण दुसरी जी फवारणी आहे ते 10 दिवसानंतर आपण बोरान आणि प्लॅनोफिक्सची फवारणी घेऊ। प्लॅनोफिक्स हे अल्फा नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड या नावाने येतं, बायर कंपनीचं आहे। त्याची बाजारामध्ये किंमत 120 रुपयाला 100 ml मिळते आणि बोरान हे 500 ग्रॅम साधारणतः 230 रुपयाला मिळतं। ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण बागेमध्ये फवारणी करत आहोत जेणेकरून मोहराचं ड्रॉपिंग होणार नाही आणि फळाचं जे सेटिंग होईल ते पण ड्रॉप होणार नाही। करता 10 दिवसाच्या अंतरानं आपण ह्या दोन्हीची फवारणी घेत आहोत। त्याचं महत्त्वाचं म्हणजे या बोरान आणि प्लॅनोफिक्सचा डोस हा फार महत्त्वाचा आहे। कारण प्लॅनोफिक्स जास्त जरी झालं तरी त्याचे परिणाम थोडेसे वेगळे होतात। करता आपण प्रमाणामध्येच त्याचं फवारणी केली पाहिजे आणि साधारणतः आपण 10 दिवसाच्या अंतराने ही फवारणी घेऊ शकता। जर आपणाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। बघू शकता आपण मोहर व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे। धन्यवाद।